और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सर टीम ॲड करायची आहेत. शिंदे सर टीम ॲड करायची बाकी आहेत. ये क्या है वैरागर जी, ये बच्चा कहाँ से लाया आपने? आज वैरागर जी बहुत खुश है आपके ऊपर, आप जरा मिलिए उनसे। मिलता हूँ अतुल जी, फुर्सत में मिलना है. खैर मुकाबला चाल वेट वेट सर वेट, प्लेइंग 11 घेता है.
रवि अहिरे और उनके साथ दर्शन, दोनों ओपनर्स इस समय मैदान में पहुंच गए हैं जलाराम सीमेंट की ओर से, जबकि इधर पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए प्रवीण निषाद। यस सर, प्ले ऑन। राजू जी आहिर और राजू जी शिंदे दोनों इस समय मैदानी अंपायर। फिलहाल पहले ओवर की पहली गेंद और दर्शन द्वारा खेला गया स्ट्रोक पहाड़ी के बल्ले गेंद पर। शुरुआत देखी आप लोगों ने जलाराम सीमेंट की ओर से। पहली ही गेंद पर फुल लेंथ गेंद, ओवर पिच गेंद, ठीक सामने वाले छोर पर मिड ऑफ के खिलाड़ी के सर के ऊपर से खेला गया स्ट्रोक दर्शन द्वारा। 6 रनों से शुरुआत। अब लेफ्ट आर्म ओवर दी विकेट। अगली गेंद लेकर पहाड़ी, बैक टू बैक देखना है उसी प्रकार का स्ट्रोक। गेंद चली गई मैदान से बाहर। बैक टू बैक सिक्सर्स दर्शन के बल्ले से। पहली पारी का पहला ओवर और पहले ओवर की पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर्स। शॉर्ट बॉल, स्क्वायर कट, गेंद जा रही है डीप कवर पॉइंट की दिशा में, रोकी गई है गेंद। दूसरा रन पूरा करने के लिए निकले हैं दर्शन। फोर्टीन रन्स। काका नाना प्रीमियर लीग छत्रपति चषक आज का दूसरे दिन का 5वां मुकाबला। क्रिकेट के लिए एक अच्छा माहौल। इस बार लेग स्टंप की तरफ भटक गए गेंदबाज पहाड़ी। वाइड बॉल। और एक वाइड बॉल, बैक टू बैक वाइड बॉल। पहले 2 गेंदों पर 2 सिक्सर्स, उसके बाद में 2 गेंदे दोनों वाइड। एक डबल रन भी लिया गया कवर की दिशा से। नेक्स्ट बॉल, ओ इस बार मिस टाइम स्ट्रोक है। गेंद हवा में देखना है, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे और इसके साथ ही दर्शन के रूप में पहला आघात लगता हुआ जलाराम। पहला विकेट गंवाते हुए जलाराम सीमेंट। प्रवीण निषाद, शुरुआती गेंदे दिशाहीन गेंदे की और उसका खामियाजा भी भुगतना पड़ा। जी फाउंडेशन अब तक 2 मुकाबले खेली हैं और दोनों मुकाबले एक तरफा जैसे साबित हुए हैं। अच्छा परफॉर्मेंस अभी तक। बाकी टीमों को भी अपने परफॉर्मेंस में सुधार लाने की आवश्यकता है। इस समय सभी टीमें मजबूत टीमें हैं। 100% एफर्ट लगाने हैं केवल। अभी गलांडे नए बल्लेबाज अब मैदान में आए हैं दर्शन की जगह पर। प्रवीण की गेंद, अभी को यॉर्कर लेंथ की गेंद, फुल लेंथ गेंद, धीमी गति की गेंद, अंतिम समय पर बल्ला नीचे लाया। डिफेंसिव अंदाज में खेला गया अभी द्वारा स्ट्रोक।
1,51,000 रुपए की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में रखी गई है। ओ पोल किया गेंद को ऑन साइड में, वन बाउंस, गेंद जा रही है डीप मिड विकेट बाउंड्री की ओर और ये 4 रन। ओवर समाप्त। पहले ओवर का खेल कंप्लीट हो गया। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 20 रन, 1 विकेट के नुकसान पर जलाराम सीमेंट का। बात चल रही थी काका नाना प्रीमियर लीग की। आज का दूसरा दिन है। 1,51,000 रुपए की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में विजेता टीम को दी जाएगी, फाइनल मुकाबला जीतने वाली टीम को। उसी प्रकार से रनर अप टीम के लिए पुरस्कार होगा पूरे 1,00,000 रुपए का, जबकि तीसरा स्थान पाने वाली टीम 51,000 रुपए की हकदार होगी, जबकि चौथे स्थान पर पहुंचने वाली टीम को 21,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। उसके साथ साथ इंडिविजुअल प्राइजेस में मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, बेस्ट फील्डर और एक विशेष पुरस्कार होगा शिस्तबद्ध संघ फेयर प्ले अवार्ड। 5,000 रुपए कैश दिए जाएंगे डिसिप्लिन के साथ खेलने वाली टीम को। नए ओवर की शुरुआत। पहली गेंद रवि अहिरे को पोल कर दिया गेंद को, पहले ही शॉर्ट गेंद देखी। कुछ इस प्रकार से खेला गया। रवि अहिरे जा रहा, जैसे जानते थे कि ये पहली ही गेंद शॉर्ट होगी, अपने आप को पहले ही तैयार करके रखा था स्ट्रोक खेलने के लिए। फिर एक बार शॉर्ट गेंद खेला मिड विकेट की दिशा में, इस बार गेंद फील्ड कर ली जाएगी। पहली गेंद पर 6 लगाया गया था रवि द्वारा ऑन साइड में। विलास गोतर ने, द मैन फ्रॉम वडाला, अगली गेंद लेकर और इस बार गेंद को उछाल दिया एक्स्ट्रा कवर की ओर, 1 बाउंस और 4 रन। का प्रयास रविराज अहिरे द्वारा। यहां पर किसी अच्छे गेंदबाज के शुरुआती गेंदों पर यदि आप बड़े स्ट्रोक्स खेल लेते हो तो निश्चित रूप से उसके मेंटलिटी जो होती हैं, जिस प्रकार से वो अपने आप को तैयार करते आते हैं गेंदबाज। अगली गेंद और बोल्ड हो गए रविराज अहिरे। पर हासिल करते हुए विलास गोतर ने हावी नहीं होने दिया बल्लेबाज को अपने ऊपर और इस बार तो चकमा दिया। गुडलैंड गेंद लेग स्टंप की तरफ पुल करने का प्रयास भी किया गया और जिस अंदाज में रवि अहिरे ने अपनी बॉडी को मूव किया था, घुमाया था, गेंद बहुत तेज निकल गई लेग साइड की बेल्स को उड़ाते हुए। दूसरा विकेट चला गया। सोनू काड़े नए बैट्समैन आए हैं अब रवि की जगह पर बल्लेबाजी करने के लिए। विलास अपने सफल ओवर की अगली गेंद के साथ। हॅलो, या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक आदित्य डोंगले, विशालांना संगणन यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे।
सोनू काळे के लिए गेंद, गुड लेन गेंद थी, फ्रंट फुट पर आए थे सोनू, बल्ला चलाया, उछालकर खेलने का प्रयास किया गया गेंद को, गेंद समा गई विकेट कीपर संजय के हाथों में। 31 रन, सेकंड ओवर का खेल इस समय प्रगति पर। 2 विकेट अब तक गंवाई हैं जलाराम सीमेंट ने। विलास, नेक्स्ट बॉल फॉर सोनू काळे। फिर एक बार गेंद की लाइन में आए बगैर गेंद पर प्रहार करने की कोशिश, ओवर समाप्ति का इशारा अंपायर की ओर से। 2 ओवर का खेल कंप्लीट हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद 31 रन कुल मिलाकर स्कोर 2 विकेटों के नुकसान पर जलाराम सीमेंट का। पता नहीं डीजे अंश ने, संदीप वैरागर जी ने बच्चे को कहां छुपा कर रखा है जो बार बार आवाज करता है। तीसरे ओवर की शुरुआत होने वाली है। आप देख सकते हैं मैदान में कुछ जगहों पर येलो कलर के टायर्स रखे गए हैं। कोई बैट्समैन यदि इन टायर्स पर स्ट्रोक खेलता हो तो उन्हें 100 रुपए का पुरस्कार कैश दिया जाएगा, जबकि टायर के होल में से अगर स्ट्रोक खेला जाता हो तो प्रति स्ट्रोक 200 रुपए दिए जाएंगे। नए ओवर की शुरुआत, पहली गेंद पुल करने के अंदाज में गेंद को ऑन साइड में घुमाया, लॉन्ग ऑन के फील्डर गेंद के नीचे और विकेट नंबर 3। पहली ही गेंद पर शोएब को कामयाबी। तीसरे बॉलर के रूप में आजमाए गए वसीम शेख स्टार्स की ओर से। इस बीच वैरागर जी का समय हो गया है। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत। आयोजक शिवसेना नेते राजू अण्णा लवटे, नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे यांच्या वतीने आलेल्या सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी उदयभाऊ धोंगडे, सन्माननीय नगरसेवक आदित्य धोंगडे, विशालांना संगनवरे यांचाही सहर्ष स्वागत। 31 रनों के योग पर तीसरा विकेट चला गया। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है। क्या नाम बोला बॉलर का? शोएब शेख अपने सफल ओवर की अगली गेंद के साथ। विशाल नए बल्लेबाज अभी अभी बल्लेबाजी करने के लिए आए हैं, मुकाबला करने वाले हैं शोएब शेख की अगली गेंद का। लेफ्ट आर्म ओवर दी विकेट शॉट, गेंद पुल किया, गेंद को गेंद पहुंच रही है फाइन लेग की दिशा में, थोड़ा सा फंबल, कोई खास लाभ नहीं मिलेगा जलाराम सीमेंट को। केवल 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ ही विशाल ने अपना खाता खोला, रन संख्या को पहुंचाया 3 विकेटों के बाद 32 रनों पर तीसरे ओवर में। अब युवा नेते विजू कदम यांनी या ठिकाणी ग्राउंडला पाय लावल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। नेक्स्ट बॉल स्लोअर वन गेंद, फ्लिक किया, कलाइयों का इस्तेमाल और 6 रनों का इशारा आता हुआ आहर जी की ओर से। अड़तीस रन देखते ही देखते स्कोर पहुंचता हुआ इस प्रकार से। अब 6 ओवर का मुकाबला है। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। 38 रन बन गए हैं 3 विकेटों के पश्चात।
जलाराम सीमेंट के। शोएब शेख नेक्स्ट बॉल फॉर सोनू काले, रिवर्स स्वीप और क्लीन बोल्ड हो गए। जोखिम भरा स्ट्रोक, चौथी सफलता यहां पर स्टार्स को मिलती हुई इस प्रकार से। इस ओवर में दूसरा विकेट मिला है शोएब शेख को। अभी चल रहा है, 4 गेंदे अभी तक शोएब शेख अपने इस ओवर में कर चुके हैं। बंटी बॉयज क्रिकेट क्लब के बहुत ही जाने माने ऑलराउंडर खिलाड़ी पुलिस कांस्टेबल संतोष जी पवार भी आनंद ले रहे हैं यूट्यूब के माध्यम से। एक लंबा कैरियर रहा टेनिस क्रिकेट में संतोष पवार जी का भी, कई कीर्तिमान अपने नाम किए हैं। मुझे लगता है उम्र के लिहाज से उन्होंने भी इस इवेंट के लिए फॉर्म नहीं भरा है शायद। काफी लंबा कैरियर रहा टेनिस क्रिकेट का। इस बीच अगली गेंद, शॉर्ट गेंद पुल करने की कोशिश, अपील की जा रही हैं। 2 सफलताएं इस ओवर में अब तक अपने नाम कर चुके हैं शोएब शेख। 38 रन बने हैं। 4 बैट्समैन अभी तक गंवाए हैं जलाराम सीमेंट ने। खेल जारी है। पहले ओवर में 20 रन आने के बाद चौथे ओवर की अभी तक आखिरी गेंद आनी बाकी है और 38 रन बने हैं। स्टेप आउट होकर खेला है गेंद को, ऑन साइड में गेंद पहुंच रही है डीप बैकवर्ड उसको लेग की तरफ। अच्छी फील्डिंग और स्लिप हो गए थे बल्लेबाज विशाल। 1 ही रन मिलेगा, ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा। 4 ओवर का खेल पूरा हो गया। 4 ओवर की समाप्ति के बाद 9.75 के रन रेट से स्कोर हुआ है, 3 ओवर 13 रन प्रति ओवर के रन रेट से स्कोर हुआ है 39 रन। पहले ओवर में 20 रन जुटाए गए थे, उसके बाद 2 ओवर में केवल 19 रन आए हैं। जहां तक इस मैदान की बात की जाए, 4 मैचेस ऐसे हुए हैं जिसमें 90 से ज्यादा रन बने हैं। पिछला मुकाबला तो आप लोगों ने देखा होगा जी फाउंडेशन का, 6 ओवर में 2 विकेटों के नुकसान पर 115 रन बनाए गए थे जी फाउंडेशन की ओर से। उस लिहाज से अगर देखा जाए तो इधर डब्ल्यूएस की ओर से गेंदबाजी अच्छी कही जा सकती है। 3 ओवर में 39 रन देकर 4 बैट्समैन को अभी तक आउट करने में सफल हुए हैं गेंदबाज डब्ल्यूएस स्टार्स के। चौथा ओवर शुरू होने वाला है। गेंदबाजी में परिवर्तन और यहां पर कमेंट्री में भी परिवर्तन होता हुआ मेरे साथी संदीप बोराड़े सर मराठी में आपके सामने उपस्थित होंगे। आइए चलते हैं बोराड़े जी के पास। धन्यवाद मुन्ना जी। वेस प्रवीण निषाद, एक अप्रतिम डिलिव्हरी विकेटच्या मागच्या बाजूला संजय वाबळे यांच्याकडनं एक लाजवाब यष्टीरक्षण बघायला मिळालं। सुरेख कामगिरी। धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावर लागताय। प्रवीण निषाद फिरकीपटू, हो डान्सिंग डाऊन द विकेट। यावेळेस मात्र यष्टीचित केलं गेलं, बॅट्समन बाद होतोय। संदीप वैरागर, कृपया संदीप वैरागर यांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे। इथे बॅट्समन इथे यष्टीचित केला जातोय। आपली फिरकीची जादू दाखवत असताना प्रवीण निषाद आणि विकेट कीपर संजय वाबळे याचं कॉम्बिनेशन बघायला मिळालं, ताळमेळ बघायला मिळाला
आणि बॅट्समनला तिथे अत्यंत हुशारीने चपळतेने यष्टीचित केलं गेलं. इथे जलाराम सिमेंट येवला या संघाला आणखी एक धक्का बसतोय. 5व्या विकेटचं पतन होतंय. धावफलक 3.2 षटकानंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन पवार. ओ कोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑन साइडला खेळून काढलाय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. खेळाडू चेंडूच्या मागे येतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण सिंगल अगदी सहजपणे कंप्लीट केली जाते. आज ज्यावेळेस आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, आज पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या खेळामध्ये मोठी धावसंख्या इथे उभारली गेली. त्यानंतर आज या स्पर्धेतील धावांचा उच्चांक जी फाउंडेशन संघाच्या माध्यमातून मुन्ना शेखच्या बॅटिंगच्या माध्यमातून 115 धावा फटकवल्या गेल्या. आतापर्यंतच्या या स्पर्धेतील खेळामध्ये धावांचा उच्चांक जी फाउंडेशन संघाच्या माध्यमातून नोंदवला जातोय. एक सुरेख कामगिरी आज निश्चितच आपल्या नावेला साजेशी कामगिरी आज निश्चितच मुन्ना शेख, रवी आहिरे, श्रीकांत खडताळे यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. स्टँडर्ड दर्जा क्लास पुन्हा एकदा दाखवून देत असताना हे तीनही खेळाडू. धावफलक 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण नशाद पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता सचिन पवार यांच्याकडनं. प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ विकेटच्या मागच्या बाजूला विकेट कीपरकडे जातोय. एक अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू, आर्मर पद्धतीचा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. चौथं षटक प्रगती पथावर. ओ यावेळेस कट केलाय चेंडू. लॉफ्टेड फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेजवळ खेळाडू तैनात. थोडंसं मिसफिल्ड बघायला मिळालं. फेकी येणे अगोदर 2 धावा मात्र अगदी सहजपणे कंप्लीट केल्या जात आहे. खेळ ज्याप्रमाणे वेळ पुढे सरकतोय, रात्रीचा खेळ ज्या पद्धतीने सुरू होतोय, सामने थोडेसे सावकाश पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळला जातोय. स्कोरबोर्ड 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. 5वं षटक घेऊन येत आहे दत्त मंदिर एंड कडनं. गोलंदाज यस शोएब येत आहे 5वं षटक घेऊन. या अगोदरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना फक्त 8 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट्स देखील. ओ हो हो, व्हाट अ बॉल. डीजे या दरम्यान स्कोरबोर्ड 4.1 षटकानंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. 43 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. इथे शोएब पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र बॅट्समनला तिथे क्लीन बोल्ड केलं. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक इथे घेऊन येतात शोएब. पाचवं षटक प्रगती पथावर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहे अरबाज शेख. शॉर्ट ऑफ लाईन हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं. फॉलो थ्रू मध्ये शोएब चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण.
लाजवाब गोलंदाजी, आउटस्टँडिंग पिचिंग, योग्य टप्प्यावर गोलंदाजी ते करताय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय. बॅट्समनला अक्षरशः बांधून ठेवलं गेलंय. विकेट्स देखील मिळवताय. यावेळेस बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना ऑफ स्टंपवर शफल झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ विकेट किपर संजय वाबळे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अप्रतिम डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय. छत्रपती चषक, काकानाना प्रीमियर लीग, मे 2022 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. शोएब, लेग स्टंपवर चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. लेग स्टंपच्या अगदी बाहेर. मुख्य पंचांकडनं इथं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळेल. सातत्यानं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अरबाज यांच्याकडनं केला जातोय. मॅन फ्रॉम पाथर्डी, गामनेमाळ्यामध्ये सराव करणारा हा खेळाडू अरबाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये याही वेळेस संपर्क होऊ शकला नाही. एक अवंतर धाव मिळते. स्कोरबोर्ड 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. ओहो, गोल्डन स्पॉटवर चेंडू पिच केला गेला. इथे खडे खडे उभ्या उभ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क याही वेळेस होत नाहीये. सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, एक लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी शोएब यांच्याकडनं बघायला मिळते. आतापर्यंत 1.4 षटकाच्या आपल्या कोट्यामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करत 3 महत्वाच्या विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या आहे. ओ येस, बॅट्समन क्लीन बोल्ड, एज आणि सरळ चेंडू यष्टांवर जाऊन आदळतोय. अरबाज शेख क्लीन बोल्ड, बॅक टू द पव्हिलियन. लाजवाब गोलंदाजी. या दरम्यान काकानाना प्रीमियर लीग या स्पर्धेचे मार्गदर्शक नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय सूर्यकांत पलवटे यांचं आगमन झालंय. आयोजन समितीच्या वतीनं इथे स्वागत असेल आपणचं. यस सर, बोला. या षटकातील अंतिम चेंडू असेल. 4.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा जलाराम सिमेंट येवला या संघाच्या. ज्यावेळेस रवी आहेरे, कर्णधार आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू, याच्याकडनं संघाला आणि प्रेक्षकांना देखील फार मोठ्या अपेक्षा होत्या. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. विलास गोतरणे यांच्या एक अप्रतिम चेंडूवर बॅट्समन रवी आहेरे क्लीन बोल्ड झाले. त्या धक्क्यामधनं मात्र जलाराम सिमेंट येवला हा संघ अजूनही सावरू शकला नाही आणि 5 षटकांची समाप्ती इथे होते. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धावफलकावर लागताय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जलाराम सिमेंट येवला संघ 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. या अगोदरचं षटक टाकणारा शोएब अप्रतिम स्पेल राहिलाय. आपल्या 2 षटकाच्या कोट्यामध्ये 9 धावा खर्च करत महत्वाच्या 4 विकेट्स त्यांनी मिळवल्या. निश्चितच जलाराम सिमेंट संघाच्या फलंदाजीचं कंबर डमवणारी गोलंदाजी बघायला मिळाली. आग ओकणारी गोलंदाजी, वेदक गोलंदाजी बघायला मिळाली. अंतिम षटक घेऊन येत आहे दत्त मंदिर एंड कडनं बाळा थॉमस, स्थानिक खेळाडू, लोकल बॉय.
क्षेत्ररक्षणामध्ये देखील इथे फिल्डिंग प्लेसेसमध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणाच्या सजावटीमध्ये बदल केला जातोय. ओहो, लेग स्टंपवर टाकलेला चेंडू खेळून काढलाय. सचिन पवारच्या बॅट मधनं एक मोठा स्ट्रोक येतोय. डीप मध्ये लॉंग लेग सीमारेषेजवळ धावबाद करण्याची संधी असेल आणि स्क्वेअर लेग पंचांचं बोट आकाशामध्ये जात आहे. आवश्यकता नसताना इथे सचिन पवार यांच्याकडनं घाई केली गेली. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण, अचूक फेकी आणि जलाराम सिमेंट संघाला आणखी एक धक्का बसतोय. सचिन पवार धावबाद, बॅक टू द पवेलियन. डीजे स्वप्नील, इथे अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन बघायला मिळालं. विलास गोतरने ज्या पद्धतीने वेगानं चेंडूवर आले, त्याच कलेक्ट केल्यानंतर चेंडू त्याच वेगाने पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने फेकी केली गेली आणि अप्रतिम काम बाकी उरलेलं यष्टीरक्षक संजय वाबळे यांनी केलं. सचिन पवार धाव बाद होत आहे, माघारी त्यांना परतावं लागतंय. 8व्या विकेटचं पतन होत आहे. 8वा गडी इथे बाद होतोय. धावफलक 5.1 षटकानंतर 8 गडी बाद, 45 धावा. बाळा थॉमस ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र एक आगळा वेगळा स्ट्रोक, मुन्नाजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळला गेला. आवश्यकता नाहीये, सरळ बॅटने तुम्ही जास्तीत जास्त धावा काढू शकता. विरोधी संघासमोर फायटिंग स्कोर तुम्ही उभारू शकता. या दरम्यान स्लोअर वन गतीमध्ये बदल केला गेला. बॅट्समनला तिथे चकित केलं गेलं, बीट केलं गेलं. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळेल. या एक अवंतर धावीच्या मदतीने धावफलक वाढतोय. 46 रन, 46 धावा धावफलकावर लागताय. अंतिम षटक या सामन्यातील पहिल्या डावामधलं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. फिल्डिंग प्लेसेस शेवटच्या षटकामध्ये देखील क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चांगली रणनीती यावेळेस WS स्टार संघाकडनं आखली जाते. हो, डीप मध्ये शोएब चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 48 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये जी फाउंडेशन संघाकडनं पराभूत झालेला WS स्टार संघ मात्र या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना डान्सिंग डाऊन द विकेट. ओव्हर पिच चेंडू बॅटवर पिक केला. स्टेप आउट झाले. जबरदस्त धावा. आतापर्यंत या स्पर्धेच्या 2 दिवसाच्या खेळामध्ये तब्बल 12 पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू जातोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण, मात्र इथं बॅकअप थोडस खराब होत आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा वेगाने इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. षटकाची समाप्ती इथे पूर्ण होईल. 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा आणि WS स्टार संघाला हा सामना जिंकण्यासाठी 36 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता असेल. 36 चेंडू 6 षटकांमध्ये 56 धावा.
यानंतरच्या सामन्याचा कॉल असेल. यानंतरचा सामना असेल आजच्या दिवसभरातला यानंतरचा सामना असेल जी फाउंडेशन विरुद्ध वाळेकर एम्पायर्स. कृपया दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपल्या 12 खेळाडूंच्या यादीसोबत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला एकत्रित यायचं आहे. वाळेकर एम्पायर आणि जी फाउंडेशन. जमदडे चंदू आप्पा मस्के यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. यांचंही सहर्ष स्वागत. चला लवकर घाई करायची आहे, वेळ वाचवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल कृपया थोडीशी घाई करायची आहे. पंचांना देखील विनंती असेल आपण खेळाडूंना सूचना करायच्या आहे. 56 धावांचं टार्गेट, 56 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला WS स्टार संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचा फलंदाज संजय वाबळे कर्णधार मॅन फ्रॉम येवला, तर दुसरा स्ट्राईक घेणारा बॅट्समन सद्दाम शाह मॅन फ्रॉम येवला. दोन्ही येवला शहरातील एक खेळाडू. नाशिक जिल्ह्याभरातील संघ आणि खेळाडू या ऐतिहासिक क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहे. यस सर, लेट्स प्ले. 56 धावांचा टार्गेट चेस करायचंय. पहिला चेंडू यावेळेस ड्राइव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. 56 धावांचं टार्गेट असेल. सचिन पवार मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक, महत्वाचं षटक टाकतोय. डावा उजवा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. संजय वाबळे स्ट्राईक घेत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. वाईडिश गली, कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट लॉंग लेग देखील लावला गेला. या दरम्यान एक अप्रतिम डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता संजय वाबळे यांचा, मात्र अपयश मिळतंय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ विकेटच्या मागच्या बाजूला विकेट कीपर कडे जातोय. निर्धाव चेंडू. 56 धावांचं टार्गेट, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे.
इकडे गोलंदाजी जर आपण बघत असाल तर ओ फुल टॉस चेंडू संजय वाबळे डीप मिड विकेट सीमारेषेजवळ एक सोपा झेल इथे ड्रॉप होतोय सुटतोय. संजय वाबळे यांना जीवदान मिळतंय लाईफ मिळते. ज्या वेळेस बॅट्समनला क्रिकेटमध्ये ज्या वेळेस बॅट्समनला इथे लाईफ मिळाली आहे त्यानंतर मात्र बॅट्समनने कमबॅक केलंय आणि विरोधी संघाला मात्र उपद्रव केलाय. या सामन्यामध्ये देखील संजय वाबळे विरोधी संघाला त्रास देईल का या पुढच्या खेळामध्ये निश्चितच बघायला आवडेल. सचिन पवार अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुण्यातल्या अनेक नावाजलेल्या नाशिक शहरातल्या अनेक नावाजलेल्या संघांमध्ये ओपन क्रिकेट टुर्नामेंटमध्ये तो सहभागी होत असतो. फार मोठा एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाज. ऑन साइडला एक मजबूत प्रहार डीप मिड विकेट अरबाज चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण फेकी अप्रतिम सिंगल. या एक धावेवर बॅट्समन दोन्ही फलंदाज समाधानी ठरत आहे. या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक टाकलं जातंय. 5 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचतोय बिनबाद 3 धावा. या पहिल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येत आहे सचिन पवार. बिगेट करण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर मात्र गुडलँड स्पॉटवर इथे चेंडू पिच केला गेला. या अप्रतिम चेंडू सोबत षटकाची अखेर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय फक्त 3 धावा. यानंतरच्या सामन्याचा कॉल असेल. येस सर. सन्माननीय संघमालक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय पदाधिकारी किरणप्पा कोंबडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. किरणप्पांचा संघ देखील या स्पर्धेत सहभागी होतोय. किरणप्पा कोंबडे असतील रणजित भाऊ कोंबडे असतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. पहिल्या षटकाची समाप्ती स्कोरबोर्ड 3 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक घेऊन येतोय समर्थ. येस बॅटिंग क्रीजचा वापर केला गेला. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. अवंतर धाव. या खराब चेंडू सोबत षटकाची सुरुवात होते. एक अवंतर धावेच्या मदतीने या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागताय बिनबाद 4 धावा. ओ लीडिंग एज शॉट फाईन लेग रीजन मध्ये शॉट फाईन लेग रीजन मध्ये एक सोपा झेल इथे ड्रॉप होतोय. आतापर्यंत या दोन्ही बॅट्समनला या अगोदरच्या षटकामध्ये संजय वाबळे यांना डीप मिड विकेटला एक जीवदान मिळालं आणि आता सद्दाम शाह यांना शॉट फाईन लेग रीजन मध्ये जीवदान मिळत आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. जीतो मॅच पकडो कॅच जीतो मॅच म्हटलं जातं. या पद्धतीने जर झेल सुटत असेल तर निश्चितच या स्पर्धेसाठी जलाराम सिमेंट येवला संघासाठी मात्र परिस्थिती अवघड म्हणू शकते. कॅचेस महत्वाच्या असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघाच्या दरम्यान जो सामना झाला त्या या दरम्यान जबरदस्त ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. संजय वाबळेच्या बॅक ड्राइव्ह चेंडू सरळ जातो एक षटकावर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जबरदस्त प्रहार. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह लाजवाब स्ट्रोक. लेग स्टंपवर पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर केला जातोय. मुख्य पंचांचा हात दोन्ही बाजूला जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वेगवान मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय समर्थ यांच्याकडनं.
ओ खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, वॉट अ फिल्डिंग, सुरेख असं क्षेत्ररक्षण, मात्र त्याही पेक्षा चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट संजय वाबळे आणि सद्दाम शहा या दोघांच्या दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्ले असताना मात्र निश्चितच समर्थ आणि या अगोदरचं पहिलं षटक टाकणारा सचिन पवार या दोघांचंही कौतुक असेल. अत्यंत हुशारीने गोलंदाजी केली जाते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, धावांवर अंकुश ठेवला जातोय. ओ मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू फ्लाय झालाय, मिड ऑफ रिजन, डाऊन द बॉल, सोनू एक अप्रतिम झेल तिथे टिपला जा. छप्पन्न धावांचं नाम मात्र लक्ष, टार्गेटचा पाठलाग करत असताना मात्र निश्चितच यावेळेस थोडीशी दमछाक होते. इकडे बॉलिंग लाईन जर आपण बघत असाल, जलाराम सिमेंट येवला या संघाची सचिन पवार सारखा एक एक्सपिरियन्स गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला भन्नाट वेगानं चेंडू गोलंदाजी करणारा तोसेफ समर्थ एक अप्रतिम गोलंदाजी करताय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये महत्वाच्या 2 षटकामध्ये मात्र लाजवाब कामगिरी करत असताना बॅट्समनला कुठली संधी देत नाहीये. वाळेकर एम्पायर्स, फुलटॉस ऑन साइडला खेळून काढलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ओपन आणि चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वाळेकर एम्पायर संघ कर्णधार, वाळेकर एम्पायर संघ कॅप्टन प्लीज, नाणेफेकीसाठी यायचंय. या षटकातला अंतिम चेंडू असेल. गोलंदाज समर्थ पुन्हा एकदा, हो यावेळेस हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, अप्रतिम स्ट्रोक, लॉफ्टेड फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय, 1 बाउन्स 4 रन्स. जी फाउंडेशन कॅप्टन प्लीज. मुन्ना शेख यांना विनंती असेल, मुन्ना शेख टॉस साठी आपण यायचंय. टीम मीटिंग्स कमी करायच्या, वेळ वाचवायचा आहे. स्कोरबोर्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 धावा आणि पुढच्या 24 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. इथे संपतोय, 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 19 धावा. जे मायबाप क्रिकेट रसिक आपला महत्वाचा वेळ खर्च करत या स्पर्धेसाठी आपला वेळ देत आहे, त्या सर्वच मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं मनापासून आभार असेल. जे ऑनलाईन प्रेक्षक tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेसोबत जोडले जात आहे, त्यांचं देखील मनापासून आभार असेल, त्यांचंही स्वागत असेल. हो लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषी जवळ सुरेख असं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट केली जाते. या ठिकाणी पुढील सामना वाळेकर वॉरियर्स
बनाम जी फाउंडेशन या दोन्ही संघांच्या कर्णधार व संघ मालकांना विनंती आहे, आपण मंचाजवळ उपस्थित राहायचंय. थोड्याच वेळात या ठिकाणी दरम्यान रिझन मध्ये मात्र मिसफिल्डिंग बघायला मिळाली, फंबल बघायला मिळालं आणि एक चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 24 धावा. सचिन पवार पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. ओहो, रवी आहिरे डायरेक्ट हिट. बॅकअप अप्रतिम होत आहे. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा इथे केला जातोय. अवंतर धावा इथे मिळत आहे. 25 धावा धाव फलकावर लागत आहे. 56 धावांचा पाठलाग करत असताना संजय वाबळे अजूनही विकेटवर उभे आहेत. ओ स्विच हिट. या दरम्यान स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता संजय वाबळे यांच्याकडनं, मात्र इथे बॅट्समनला देखील रीड केलं जातंय. सचिन पवार एक अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा बघायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय. या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉप माननीय नगरसेवक रमेश आरडी तात्या धोंगडे तसेच नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे आणि ठाण्यावरनं आलेले खास पाहुणे सुधीर जमदडे यांच्या उपस्थितीमध्ये पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी पार पडणार आहे. वाळेकर वॉरियर्स आणि जी फाउंडेशन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण या ठिकाणी मंचाजवळ यायचंय टॉस साठी. थँक्यू. संघाचा कर्णधार संजय वाबळे. स्ट्रोक अप्रतिम होता, मात्र थोडेसे एफर्ट्स कमी पडले. डीप मिड विकेटला मात्र खेळाडू चेंडूच्या खाली येतोय आणि अप्रतिम झेल तिथे टिपला जातोय. संजय वाबळे झेल बाद माघारी त्यांना परतावं लागेल. कर्णधार स्वतः इथे बाद होत आहे. समीकरण आता बनतंय हा सामना जिंकण्यासाठी WS स्टार संघाला 19 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. 19 चेंडू 31 धावा सचिन पवारच्या या षटकातील अंतिम चेंडू असेल. संदीप वैरागर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. संदीप वैरागर. प्रशांत वाळूंज येत आहे. हो, पन्नाट वेगाने टाकलेला चेंडू लेग स्टंपवर. यावेळेस मनगटाचा वापर केला गेला ग्लान्स पद्धती. लेग बाईचा इशारा मुख्य पंचांकडनं येतोय. बॅट्समनच्या पॅडला लागून चेंडू सरळ जातोय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये एक अवंतर धाव मिळेल. या अप्रतिम भन्नाट वेगानं टाकलेल्या चेंडू सोबत षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा आणि आता पुढच्या 3 षटकांमध्ये प्रतिषटक 10 धावा या सरासरीने हा सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 30 धावा. या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉसचा कार्यक्रम चालू होतोय. जी फाउंडेशन संघाचे संघ मालक बापू भाऊ या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळे गणेश बनकर जिथे कुठे असतील त्यांनी मंचाजवळ यायचंय. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 4थं षटक घेऊन येत आहे. स्वतः कर्णधार रवी
यावेळेस प्रशांत वाळुंज यांच्या बॅटमधनं एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये रवी आहिरे इथे चेंडूवर येत आहे. निर्धाव चेंडू सोबत षटकाची सुरुवात होते. इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल होतोय. जाऊया हिंदी समालोचक सन्मान्य मुन्नाजी शाह सर. ओरडू मुन्नाजी सर. धन्यवाद संदीप जी. 17 गेंदें बाकी हैं और ये वाइड गेंद अब 17 गेंदों से 29 रनों की आवश्यकता है जीत के लिए. 27 रन इस समय स्कोर हो गया है डब्ल्यूएस स्टार्स का. अगली गेंद प्रशांत वाळुंज के लिए पोल किया गेंद को. गेंद पहुंच रही है डीप मिड विकेट की दिशा में. आसानी के साथ गेंद को फील्ड कर लिया जाएगा. 1 रन बनाया गया प्रशांत वाळुंज द्वारा. स्कोर अब 28 रन. रवि अहिरे इस समय गेंदबाजी के मोर्चे पर. रवि अपना पहला ओवर कर रहे हैं. अपने कोटे का पहला ओवर, इस इनिंग का चौथा ओवर. नेक्स्ट बॉल फॉर वसीम अंसारी. शॉर्ट बॉल, स्लोअर वन बॉल और वाइड बॉल. यस. जी फाउंडेशन ने अगले मुकाबले में वाड़ेकर एम्पायर्स के खिलाफ टॉस जीता है. छठा मुकाबला होगा इसके बाद होने वाला मुकाबला आज के दिन का. इस बीच रवि की अगली गेंद. शॉर्ट गेंद खेलना चाहते थे. गेंद को सामने की ओर गेंद जा रही है शॉर्ट थर्ड मैन की दिशा में. निचला किनारा लिया था गेंद ने बल्ले का. इनर एज. और जब तक कि गेंद पहुंचती शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, 1 रन यहां पर पूरा किया गया वसीम अंसारी द्वारा. तीस रन कुल मिलाकर स्कोर है. चौथे ओवर का खेल इस समय चल रहा है. और रविराज अहिरे. नेक्स्ट बॉल फॉर प्रशांत वाळुंज. शॉर्ट बॉल, एक कदम बाहर जरूर निकाला. गुडलेन गेंद थी और गुडलेन गेंद टप्पा पड़ने के बाद अचानक तेजी से ऊंची उठी थी. नेक्स्ट बॉल. ओ यॉर्कर लेंथ गेंद. ब्यूटीफुल बॉलिंग फ्रॉम रविराज अहिरे. 13 गेंदें बाकी हैं और 13 गेंदों से 200 के स्ट्राइक रेट से 26 रनों की आवश्यकता है. अब 13 बॉल 26 रन. जी फाउंडेशन आपला निर्णय कळवायचा आहे. फुल टॉस गेंद और अच्छा रनिंग कैच. तीसरा विकेट इस प्रकार से चला जाएगा प्रशांत वाळुंज के रूप में. फील्डिंग करने का फैसला किया है. इसके बाद टॉस जीतने के बाद जी फाउंडेशन के कैप्टन ने आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए वाड़ेकर एम्पायर्स को. इस इवेंट में जितने भी मुकाबले यहां पर खेले जा रहे हैं, हर मुकाबले का मैन ऑफ द मैच के लिए एक ट्रॉफी दी जा रही है. उस ट्रॉफी के स्पॉन्सर्स हैं सम्माननीय नगर सेवक रमेश जी यानी आरडी धोंगड़े जी, जिनकी ओर से यह ट्रॉफियां दी गई हैं. जी फाउंडेशनच्या कर्णधारांना विनंती आहे, लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. जी फाउंडेशन संघाने या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे, क्रीडाप्रेमींचे व क्रीडा रसिकांचे छत्रपती चषक काकानाना प्रीमियर लीग आयोजक राजू अण्णा लवटे व सूर्यकांत अप्पा लवटे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. नए ओवर की शुरुआत. पहली गेंद घुमाया, गेंद को अंसारी ने. गेंद जा रही है बाउंड्री लाइन की ओर. वेट करना होगा फैसले का. काफी देर के बाद एक बिग स्ट्रोक देखने को मिला. इस बार वसीम अंसारी के बल्ले से करारा स्ट्रोक खेला गया. ओके सर. नेक्स्ट बॉल फॉर अंसारी. फिर उसी प्रकार का स्ट्रोक, लेकिन इस बार खिलाड़ी पहुंचने के प्रयास में
बगुया क्या फैसला आता है? 4 रनों का इशारा आता हुआ अंपायर आयर जी की ओर से। 2 गेंद डब्ल्यू स्टार्स को। को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। 6 और 16 रनों की आवश्यकता है WS स्टार्स को। सोनू काले गेंद करेंगे शहबाज के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस, गेंद को ऑन साइड में खेला, गेंद जा रही है स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच से पहला रन तेजी से लिया गया। एक ही रन से समाधान माना होगा बैट्समैन को। इस एक रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया है 41 रन पर। अब जीतने के लिए 15 रन बनाने हैं और 8 गेंदें अब बाकी हैं। मोहसिन अभी एक भी गेंद नहीं खेली है मोहसिन ने। इस बार खेला, ड्राइव जरूर किया है एक्स्ट्रा कवर की दिशा में, थोड़ा सा फंबल, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की ओर और ये 4 रन। पहली ही गेंद पर चौका लगाया गया मोहसिन द्वारा। आवश्यकता भी है इस समय स्टार्स को इस प्रकार की बल्लेबाजी की, और परिस्थिति के अनुरूप स्ट्रोक खेला गया मोहसिन के बल्ले से। 45 रन। नेक्स्ट बॉल, स्टेप आउट होकर बाहर निकले और गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ एक बार करारे अंदाज में घुमाया गया, एक और चौका। में 7 रनों की आवश्यकता है जीत के लिए। महंगा ओवर साबित हुआ काले का। 19 रन बनाए गए सोनू काले के ओवर में। हालांकि एक विकेट भी चटकाया था वसीम अंसारी का सोनू ने अपने ओवर में। 49 रन स्कोर है 5 ओवर की समाप्ति के बाद। लास्ट ओवर में 6 गेंदों में जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता है WS वॉरियर्स को, WS स्टार्स को। रविराज अहीरे आए हैं लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए और उनकी गेंद का मुकाबला करने वाले हैं शहबाज। अच्छी साझेदारी अभी तक इन दोनों बल्लेबाजों के दरमियान। रवि की पहली गेंद, शॉर्ट गेंद, पुल करने वाले अंदाज में गेंद को खेला, गेंद हवा में नो मैंस लैंड में गई है गेंद और यहां दूसरा रन लेने का प्रयास, निशाना चूका और 2 रन कंप्लीट कर लिए गए शहबाज द्वारा।
काका नाना प्रीमियर लीग 2022 आज का दूसरा दिन। न केवल मैदान बल्कि जो लोग मैदान में मौजूद नहीं है वो भी tenniscricket.in के माध्यम से अपने मोबाइल पर YouTube के माध्यम से भी आनंद ले रहे हैं। हजारों की संख्या में इस बीच गेंद उछाली गई और इसके साथ ही मुकाबले में फतेह हासिल की है SW। काका नाना प्रीमियर लीग स्वर्गीय इरामन काका लवटे तसेच